नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण नवरात्री विशेष नवमी आणि अष्टमीला जे कन्याभोजन केले जाते त्यात जी थाळी बनवतात ती बनवणार आहोत. त्यात आपण काळ्या चण्याची म्हणजेच अख्ख्या हरभऱ्याची भाजी आणि शिरासुद्धा बनवणार, पुरीसुद्धा बनवणार आहोत. देवीच्या नैवेद्यासाठी ही भाजी बनवली जाते आणि त्यात प्रसाद म्हणून शिरासुद्धा बनवला जातो. चला तर मग आता वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले. त्यानंतर 2-3 पाण्याने सकाळी स्वच्छ धुतले. कुकरमध्ये पाणी संपूर्ण काढून टाकून घेतले. 1.5 ग्लास पाण्यामध्ये 2 पळी तेल, चवीपुरता मीठ आणि खडे मसाले टाकून घेतले. त्यानंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे हरभरे छान शिजून जातात. त्यानंतर 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये 2 चमचे रवा, चवीपुरता मीठ, 1 पळी तेल टाकून घेतले. त्यानंतर ओवा आपण हातावर क्रश करून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली. एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे पीठ छान असं पोळ्यांचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवली तर अगदी खूप वेळ खरपूस राहते, खूप छान टम्म फुगतात सुद्धा. तुम्ही पुढे बघू शकतात. पीठ मळून झालेलं आहे, झाकून ठेवा. त्यानंतर आता प्रसादाचा शिरा बघूया. त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला, पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप टाकले. त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा. रवा छान असा खरपूस लालसर रंगाचा होईस्तोवर भाजून घ्यायचा. छान असा रव्याला तांबूस रंग आला की मस्त असा आपण त्यामध्ये पुढील साहित्य टाकून घ्यायचं. रवा छान भाजून झालेला आहे. यामध्ये आता आपण मनुके आणि काजू बदामचे जे काप केलेले होते ते टाकून घेणार आहोत. हे टाकून छान थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्यानंतर जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते यामध्ये आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं. लगेचच एकजीव करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम वाढवून घ्यायचा. रवा आपण मंद आचेवरच भाजायचा. आता आपण गॅसचा फ्लेम वाढवून तो पटकन असा एकजीव करत राहायचा. बघू शकता लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. रवा खायला जेवढा टेस्टी होतो तेवढा दिसायला सुद्धा छान दिसतो. तुम्ही बघू शकता मस्त आपला प्रसादाचा रवा तयार झालेला आहे. 5 मिनिटं वाफेवर झाकून ठेवायचा, अगदी छान होऊन जातो. बघू शकता मस्त असा शिरा तयार आहे. आता आपण भाजीची रेसिपी बघूया. तुम्ही बघू शकता हरभरे छान शिजून गेलेले आहेत. यातले थोडेसे हरभरे पाणी काढून आपण एका वाटीमध्ये साईडला काढूया. आता हरभऱ्यासाठी लागणारी जी मसाला आहे तो तयार करूया. त्यामध्ये आपण हळद, तिखट, त्यानंतर धनेपूड घेतली, गरम मसाला घेतला. आवश्यकतेनुसार सगळं साहित्य कमी जास्त करू शकतात. त्यानंतर छोले मसाला होता तो 1 चमचा घेतला. त्यामध्ये आपण हरभऱ्याचे जे पाणी होते शिजवलेले ते टाकून घेतले. एकजीव करून घ्यायचं आणि हा मसाला आता तयार झालेला आहे. अशा पद्धतीने जर मसाला तयार करून घेतला तर अगदी छान भाजी लागते. एकतर आपण ही रेसिपी कांदा लसूण विरहित बनवतो. यात कांदा आणि लसूणचा जराही वापर करत नाही. घट्ट होण्यासाठी अशा पद्धतीने आधीच मसाला तयार करून घ्या. त्यानंतर कढई घेतली. त्यामध्ये 3 ते 4 पळी तेल ओतायचे. तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरे, किसलेलं अद्रक टाकायचं. छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची. कांदा आणि लसूण जराही वापरायचा नाही. त्यानंतर हे छान फ्राय करून घ्यायचं. आता आपण जो मसाला वाटीमध्ये तयार केलेला होता तो यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये टाकल्यानंतर छान असा फ्राय करायचा. गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा. लो फ्लेमवर आपल्याला 5 मिनिट छान असा थोडासा परतून घ्यायचा आहे. बघू शकता छान कलरसुद्धा थोडासा चेंज झाला. छान तेल सुटलेलं आहे. मस्त आपला मसाला फ्राय झालेला आहे. आता आपण जे चणे वाफवून घेतले होते, शिजवून घेतले होते ते यामध्ये पाण्यासहित ओतून घ्यायचे. त्यानंतर एकजीव करायचे. आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकूया. मीठ थोडंसं कमी टाका, आधी पण शिजवताना मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, उकळी काढून घ्यायची. थोडंसं घट्ट होईस्तोवर आपण हे पाणी आटवून घ्यायचं आहे. त्यानंतर ते चणे साईडला काढले होते ते आपण दळून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे भाजी छान अगदी घट्ट आणि कोरडी होते. तुम्ही बघू शकता छान हरभरे तयार झालेले आहेत. आता आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं ते तेल टाकून छान असं मळून घ्यायचं, नरम करून घ्यायचं. हा डो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गोळा घ्यायचा. छान मस्त नरम झाल्यानंतर आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. तेल लावून सुद्धा लाटू शकतात, पीठ लावून सुद्धा लाटू शकतात. छान मस्त पुरी गोल अशी मस्त लाटून घ्यायची. जास्त बारीक करायची नाही, नाहीतर पुरी फुगत नाही. अशा पद्धतीने लाटून घेतली. कढईमध्ये आधीच तेल तापायला ठेवलेले होते. आता आपण गॅसचा फ्लेम लो करूया आणि लो फ्लेमवर आपल्याला खरपूस अशा मस्त पुऱ्या
तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे. थोडासा सोनेरी रंग येऊस्तर तळून घ्यायच्या. ह्या पुऱ्या खूपच वेळ अशाच फुगलेल्या सुद्धा राहतात. अशा पद्धतीने जर पुरी बनवली तर अगदी छान खरपूस राहते. एकदा तुम्ही या पद्धतीने पुरी नक्कीच ट्राय करा. सगळ्याच पुऱ्या तळून घेतल्या. तुम्ही बघू शकतात अगदी छान टम्म फुगता आहेत. एकदा ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा. सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता एक एक पुरी फुगलेली आहे. अगदी खरपूससुद्धा दिसते आहे. त्यानंतर आता आपण थाळी लावून घेतलेली मस्त अशी कन्याभोजनसाठी परफेक्ट अशी आपली थाळी तयार आहे. त्यात मस्त फुगलेल्या पुऱ्या, प्रसादाचा शिरा आणि काळ्या चण्याची भाजी. नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला महिला कन्याभोजन करतात, मुलींना जेवू घालतात, देवीला नैवेद्य दाखवतात. त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.